जो हा सामना जिंकेल तो संघ या स्पर्धेतून छोटी का होईना परंतु आठवण आपल्या घरी घेऊन जाईल. पाहूया गोलंदाज टर्न होते, गोलंदाजी मार्क वरती पहिल्या चेंडूची फेकी करतोय. पहिल्या चेंडूवरती क्या बात आहे, कार्पेटच्या सहाय्याने चांगला खेळून काढलेला आहे परंतु अरविंद यांनी मात्र त्या चेंडूला स्टॉप केलेला पाहायला मिळते. 2 धावा रोखू शकत नाहीत. सन्मान्य देवीदास पाटील समाजसेवक इताडे यांच्या माध्यमातून इथं मात्र जर षटकार चौकारांची हॅट्रिक कंप्लीट केली जाईल तर 1000 रुपयाचं तब्बल पारितोषिक आहे. 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. अजूनही चौकार षटकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे. पाहायला मिळेल का आणि 5000 रुपयाचं पारितोषिक पटकावलं जाईल का? यावेळी सोडवला मिस टाइम झालेला आहे. पाहूया अरविंद यांनी कुठल्या प्रकारची चुकी केली नाही आहे. पहिला झटका पहिला हादरा या ठिकाणी आपण पाहतोय मधुकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गुरुनाथ यावेळेस चौकारासाठी 500 आणि या षटकारासाठी 1000 रुपये सन्मान्य सोमनाथ कोणकर साहेबांच्या माध्यमातून लावलं जाते. पारितोषिक असं लावा की निश्चित त्याच्यासाठी ते प्राप्त झालं पाहिजे, मिळालं पाहिजे. सोमनाथ कोणकर साहेबांनी लावले आहे. गुरुनाथ यांच्यासाठी चौकार 500 षटकार 1000. क्या बात आहे. शेवटचा सामना आहे. शेअर मार्केट वधारत चाललेला आहे आणि षटकार चौकार हॅट्रिक केली तर 5000. यावेळेस मात्र इथं भिंगडी शॉट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु अप्रतिम चेंडू इथं हाताला जातोय. निर्धावची सांगता होते. विलास बालू पाटील क्या बात आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. मैदानाच्या बाहेर मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळामध्ये आपण पाहिलं तर हॅलो या ठिकाणी अजून एक चांगला चेंडू हाताला जातोय. लावलं जातंय पारितोषिक षटकार चौकारासाठी. मात्र डाट चेंडूंचा खेळ अधिकतम चांगला या ठिकाणी पाहायला मिळते. लालच बुरी बला जसा चेंडू येईल तसा खेळ करणं गरजेचं आहे. कमजोर चेंडूवरती प्रहार करणं गरजेचं आहे परंतु चांगला चेंडू येईल त्याला सन्मान देणे गरजेचं आहे. परंतु त्या उलट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये खेळ मात्र चाललेला आहे. मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये इथं मात्र बॅक टू बॅक चेंडू मात्र निर्धाव खेळून काढले जातात. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 1 गडी बाद केलं आणि फक्त धापलगावती धावा किती तर 2 बाद 1 अशी बिकट अवस्था मित्र म्हणून पाहायला मिळते. बेबी स्पोर्ट इताडे संघाची नाणेफेक हरून प्रथम फलंदाजी करत असताना पाहायला मिळतंय. पुढील चेंडू यावेळेस फ्लिक केलेला आहे ऑन साइडला परंतु त्या ठिकाणी क्षेत्रशेक होता. त्याच्या अवाक्या बाहेर 2 धावा इथं खर्च केले जात आहेत. 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये धावसंख्या 1 बाद 4 अशी परिस्थिती पाहायला मिळते. पहिला षटक आहे. अंतिम चेंडूची फेकी करण्यासाठी पुन्हा एकदा तयार होईल विलास पाटील. क्रिकेट जगतातील एक मोठं नाव ज्याने क्रिकेट मध्ये आपण पाहिलं तर चॅलेंज ग्राउंड वरती आपला नावाचा दबदबा पाहायला मिळाला होता. क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो, फलंदाजी असो, सर्वत्र कामगिरी त्यांची पाहायला मिळाली आणि या ठिकाणी आपण पाहतोय कामतगार संघाकडून खेळत असतानाही त्यांची कामगिरी चांगली. यावेळेस ऑन साइडला टर्न केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पाहूया. चांगले क्षेत्ररक्षण होतं. चेंडूला उचललं जाते, फेकी केली जाते. चेंडू येईल तोपर्यंत चिंतामण यांनी मात्र या 2 धावा कंप्लीट करताना पाहायला मिळतात. या 2 धावेने धावसंख्या 6 या अंकावरती जाऊन पोहोचते. 1 बाद 6 अशी अवस्था या ठिकाणी पाहायला मिळते बेबी स्पोर्ट इताडे संघाच्या माध्यमातून. आपण पाहतात माजी सरपंच चषक 2025 भव्य दिव्य असं आयोजन आई गावदेवी स्पोर्ट 40+ नानकर यांच्या माध्यमातून. खास करून आपण जर विचार केला तर सन्माननीय श्री दत्तात्रय रामचंद्र सुतार
यांच्या नावाने ही स्पर्धा पाहायला मिळते. त्यांची देण आहे. त्यांनी पाहिलेलं स्वप्न मात्र पूर्तता आणत असताना आई गावदेवी स्पोर्ट 40+ नानकर संघाच्या माध्यमातून खूप चांगलं मेहनत घेतली आहे. या विभागामध्ये प्रथमताच 40+ ची स्पर्धा मित्र पाहायला मिळते आणि खूप चांगलं आयोजन नियोजन होते. मित्र हो, कित्येक संघाकडे भरपूर पैसा असतोय परंतु त्यांना आयोजन आणि नियोजन जमत नाहीये. परंतु आपण थोडक्यात परंतु खूप चांगलं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. सचिन पाटील यावेळेस गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. निश्चितच आपण पाहिलं तर खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळते. प्रत्येक स्पर्धेमध्ये अधिकतम चांगली कामगिरी करण्यामध्ये माहिर अशी जटिल कामगिरी करणारा सचिन पाटील या ठिकाणी पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. विनोद पाटील, सचिन पाटील यांचे मोठे बंधू अरविंद पाटील ही पाहतोय. तिकडे पाहायला मिळते आणि जिलुमिली सरकार सर्व काही त्यांच्या हातामध्ये. कीपरही त्यांचाच, मेन बॉलरही त्यांचाच, मेन बॅट्समनही त्यांचाच. या घरातल्या घरात सरकार चालवली जाते या संघाच्या माध्यमातून. रजनीश आहेत, रजनीश दादांनी सुद्धा खूप मेहनत घेतलेली पाहायला मिळते. धनराज आहेत, त्यांनी सुद्धा खूप या टीम साठी मेहनत घेतलेली पाहायला मिळते फंडर मेंबर म्हणून. पुढील चेंडू यावेळेस चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न होता परंतु आपण पाहिलं तर लाईन पर्यंत पोहोचू शकलेत नाही. पायांची हालचाल फुटवर्क पाहायला मिळाले नाही. पदतालित असणं गरजेचं असतं. निर्धावचे होते सांगता. पहिला चेंडू आपण पाहतोय. अतिशय महत्वपूर्वक सामना आहे. आनंदाची झुलूक निश्चितच पाहायला मिळेल. तर इथनं क्वालिफाय होईल त्या संघाला मात्र या स्पर्धेतील 4 मधून 1 ट्रॉफी निश्चित लागू राहील. पुढील चेंडू यावेळेस चेंडूला टर्न केलेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होतोय. दुरून क्षेत्ररक्षक पोहोचतोय. थोडीशी मिसफील झाली. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न काय घडेल या ठिकाणी फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. यस, नो डाऊट. या ठिकाणी पाहतोय आपण एकच धाव घेतली जाते लेगबाच्या स्वरूपाने एका धावेने. आता मात्र बऱ्याच कालानंतर दुहेरी अंकामध्ये प्रवेश अजून मिळवला नाहीये. 9 धावा धावफलकावरती लागले जातात. यावेळेसही मोठा फटका बिघिट करण्याचा प्रयत्न होता. वारंवार मोठे फटके खेळले जात आहेत. त्या अनुषंगाने आपण पाहतोय फटके तर लागत नाही परंतु धावाही थांबल्या जात आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय निर्धावची सांगता होते. सचिन पाटील एक चांगली जटिल ओव्हर हाताळताना पाहायला मिळते. धावा खूप कमी खर्च केले जातात. पहिल्या ओव्हरमध्ये दमदार असरदार सुरुवात विलास बालू पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. वाखाण्याजोगे षटक या ठिकाणी पाहायला मिळालं. इथं मात्र पाहतोय आपण ऑन साइडला खेळून काढलेला आहे. 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. 2 धावेने धावसंख्या आता मात्र 11 या अंकावरती जाऊन पोहोचते. निश्चितच आपण जर पाहिलं तर या मैदानाच्या बाहेर जो कोणी प्रेक्षक आयवा झेल पकडेल त्याच्यासाठी सन्माननीय सोमनाथ कोणकर साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आहे.
सन्माननीय सोमनाथ कोणकर साहेबांच्या माध्यमातून बाहेर जो कोणी झेल पकडेल त्याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे या ठिकाणी आपण पाहतोय. परंतु चेंडू जो आहे तो मैदानाच्या बाहेर काही जात नाहीये, मैदानाच्या आतमध्ये थांबला जातोय आणि आता मात्र फलंदाज बाद होईल रनआउटच्या स्वरूपात. धावसंख्या पाहतो धापलकावरती आपल्याला पाहायला मिळते 12 या अंकावरती. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं आणि 12 धावा धापलकावरती. तिसरं षटक अरविंद हा गोलंदाजी मार्क वरती, कारण आपण पाहतोय की महत्वाचं षटक आहे आणि या ठिकाणी दोन गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्येही 6, दुसऱ्या षटकामध्येही 6, 10चा 11 काही पूर्ण होत नाही. पाहूया या 2 ओव्हर कशा प्रकारे हाताळल्या जातील, खेळल्या जातील, कारण इथं मात्र पाहायला गेले ते धापलकावरती धावा कमी आहेत, त्या वाढवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी हवाई सफर तुम्हाला करावं लागेल. जास्त चेंडू सीमारेषे बाहेर फेकून द्यावा लागतील आणि ज्यावेळेस सीमारेषे बाहेर चेंडू जाईल त्यावेळेस सन्माननीय सोमनाथ कोणकर साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचं प्रति कॅच साठी पारितोषिक आहे. पाहूया सन्माननीय अविनाशजी कोणकर साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे. आपल्या या क्रीडा नगरवरती, क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज अरविंद पाटील पहिल्या चेंडूवरती, इथेही मोठा फटका खेळला जात होता. तालमेलची कमी या ठिकाणी, हा तू मय आणि इथं मात्र पाहतोय अरविंद यांच्या माध्यमातून खूप चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. नाही आता आले फिट जेवून. बॅक टू बॅक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळते. अतिशय महत्वपूर्ण सामना मित्र पाहायला मिळते आणि रणनीतीमध्ये कुठेतरी चुकी पाहायला मिळाली आणि अतिशय चांगल्या पद्धतीची खेळी या ठिकाणी कामतगर संघाची पाहायला मिळते. जसं तुम्ही यशाची पायरी पुढे चढत जातात तेव्हा तुम्हाला संघर्षाचं जे वातावरण अधिक ताकदीने करावं लागतोय. ते संघर्षाचं ताकदीचा वापर इथं करत असताना कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळते. बीबी स्वड इताडे आणि अधिक चांगली कामगिरी मात्र इथं जॉली स्पोर्ट कामतगर संघाची आपल्याला पाहायला मिळालेली आहे. यावेळेस मात्र उडवला जरूर आहे. काय घडतं पाहूया. इथं मात्र चेंडू थांबत नाहीये, जात सीमा पार. पंचांच्या माध्यमातून इशारा केला जातोय चौकार. यावेळेस पाहूया पुन्हा एकदा डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होत आहे. काय घडते पाहूया. या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. रोशनसाठी इथं तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक लावलं जाते. चौकार हॅट्रिक कंप्लीट करा या तर षटकार हॅट्रिक कंप्लीट करा. साईनाथ पाटील आणि श्रीकांत मगर यांच्या माध्यमातून ते पारितोषिक आहे. सोमनाथ कोणकर यांच्याकडून सुद्धा आपण पाहतोय की 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि मैदानाच्या बाहेर जर तुम्ही झेल पकडताय तर तुम्हाला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. सोपा झेल
घेण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु पाहूया रनआउटची अपील केली गेलेली आहे. झेल सुटल्यानंतर त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. पाहूया पंचाच्या माध्यमातून थर्ड अंपायर दिला गेला आहे. सेफ आहे. यस, या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या 20 या अंकावरती जाऊन पोहोचते. पाहूया धावसंख्या 20 या अंकावरती आहे. पुढील चेंडू यावेळेस सोडवलाय, चांगला फटका आहे. पाहूया परंतु दुरून झेल घेण्याचा प्रयत्न फसला गेला. या ठिकाणी पाहूया फेकी चांगली झालेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. मोठा फटका लागत नाहीये. क्रिकेट मधील प्राण वायू ज्याला म्हटलं जातंय तो इथं मात्र घेतला जातोय. सिंगल डबलने धावसंख्येला पुढे सरकलं जाते. 22 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. ही ओव्हर अतिशय महत्वपूर्वक खेळून काढत असताना पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी रोशन पाटील त्यांच्यासाठी षटकार हॅट्रिक साठी 11,000 रुपयाचं तब्बल पारितोषिक आहे. साईनाथ पाटील आणि श्रीकांत मगर साहेबांच्या माध्यमातून क्या बात आहे. सोमनाथ कोणकर यांच्याकडून सुद्धा 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस पाहू शकता ऑन साइडला एका टप्प्याने चेंडू कलेक्ट केला जातोय. आता मात्र काय घडेल, चेंडूची फेकी केली जाईल तोपर्यंत मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 24 धावा स्कोररलाही आमच्या बिजी ठेवलं गेलं आहे. षटक क्रमांक समाप्त होत आहे. तिसरं धावसंख्या पाहिली गेली तर 24. 2 ओव्हर मध्ये आल्या होत्या 12 आणि या ओव्हर मध्ये आल्या 12. 3 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपन्न झालेला आहे. 24 धावा धावफलकावरती 8च्या सरासरीने लागल्या गेल्यात. परंतु इथं मात्र पाहूया या ओव्हर मागे किती धावांची लयलूट केली जाईल. प्रयत्न असेल अधिक धावा कुटण्याचा. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किशोर आणि रोशन पाटील एक चांगले दमदार फलंदाज आहेत. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कशा प्रकारे खेळ होईल हे पाहण्यासारखं राहील. या ठिकाणी इटाळा गावच्या समाजसेवक आपण पाहिले तर एक चांगले व्यक्तिमत्व गोल्डमॅन सन्माननीय देवदास पाटील त्यांच्या समेत सन्माननीय सुदामजी एलकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपले या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतात एक चांगली स्पर्धा मित्र. माजी सरपंच चषक 2025 चा भव्य दिव्य असं आयोजन. आज उद्घाटनीय दिवस उद्घाटनीय सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडताना पाहायला मिळालं आणि आजच्या दिवसाची सांगता होत असताना हा सामना मित्र पाहायला मिळतोय. सन्माननीय देवदासजी पाटील साहेबांच्या माध्यमातून चौकार किंवा षटकार हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. गोल्डमॅन आपण पाहतोय. पैशाची कमी नाही, फक्त तुम्ही खेळाची हमी द्या, आम्ही तुमच्यासाठी समर्थक आहोत. पुढील चेंडू रजनीश पहिल्या चेंडूवरती बिग हिट वन शॉट आणि या ठिकाणी तोलून मापून मारलेला फटका पाहायला मिळतोय. षटकार
जाते. निश्चित संघ माझ्यासाठी काय करतो यापेक्षा मी संघासाठी काय करतो. चेक करा पट्टी हा पट्टी चेक करा संघ माझ्यासाठी काय करतो यापेक्षा मी संघासाठी काय करतो. चेक करा आपल्याला दिसतं पट्टी यस सेफ आहे फटका. क्या बात आहे. चांगला एफर्ट पाहायला मिळाला. शंका होती मनामध्ये की हा षटकार आहे की काय. चेक केलं गेलं जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आणि आपण पाहतोय अप्रतिम स्टॉप. पुढील चेंडू पुन्हा एकदा खोदून काढलेला ऑन साइडला. चेंडू डीप मध्ये चाललेला. सचिन धावतोय चेंडूच्या मागे. चांगलं फील्ड प्लेस केलं गेला. फेकी अप्रतिम आणि काय घडतंय. फलंदाज बाद होत आहे रनआउटच्या स्वरूपात. रोशन पाटील या ठिकाणी बाद होते रनआउटच्या स्वरूपात. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 32 धावा लागल्या गेल्यात आतापर्यंत. शेवटचं अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 32 धावा धावफलकावरती. बक्षीस लावलं जात होतं त्या अनुषंगाने एनर्जी आलेली परंतु त्या पद्धतीने इथं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. गेम चेंज मी तर म्हणेन त्या फिल्डिंग वरती आपल्याला पाहायला मिळते. षटकार वाचला स्ट्राईक चेंज झाली आणि फलंदाज त्यानंतर बाद झाले. सन्मान्य मोरेश्वरजी सुतार या ठिकाणी शुभागमन झालेले आहे. आपण पाहिले तर एक चांगले फलंदाज आहेत आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. क्या बात आहे. आपलेही या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. यावेळेस पुन्हा एकदा खोदून काढलेल्या ऑन साइडला. आता मात्र अरविंद आहे या ठिकाणी पाहतोय. क्या बात आहे. सामन्याला कलाटणी मिळाली तिथं मात्र टर्न मिळाला. सुरुवात चांगली झाली. षटकार लगाला होता लगेच दुसरा मोठा फटका. असं वाटलं होतं की सीमापार जातोय परंतु काय एफर्ट पाहायला मिळालं. जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं. त्यानंतर सामना चेंज झाला. मोठा फटका लागला नाही. सिंगलच्या स्वरूपाने दापलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू यावेळेस मात्र वाईट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळते. क्या बात आहे. एक धाव घेतली जाते. एकच धाव मिळते. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहतोय 34 ऑन बोर्ड लागली जाते. शेवटचा अंतिम चेंडू आहे काय करण्यासाठी. आपण जर पाहिलं तर काय येईल. षटकार येईल, चौकार येईल, 3 येतील, 2 येतील, 1 येईल, डॉट येईल, विकेट येईल. येणारा काल सांगून जाईल. पाहूया. षटकार चौकाराची निश्चित अपेक्षा असेल बीबी स्पोर्ट इताडे संघाला. या वेळेस मात्र बुंद्यान मारा आणि इथं मात्र फलंदाज बाद होतोय कटआउटच्या स्वरूपात.
फायनल सामना जिंकण्यासाठी 35 धावांचं लक्ष्य आहे. ज्वाले कामतगार या संघासमोर. नक्कीच उपस्थित सर्व आमचे लाडके प्रेक्षक, मान्यवर कक्षामध्ये आमचे उपस्थित मान्यवर सर्वांचं माजी सरपंच चषक नाणकर 2025 या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. बघूया आमचे दोन्ही ऑफिशियल पंच सुरेश गरज सर आणि भाऊ पाटील या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातून आपण पहिला सामना पाहणार आहोत. बाळाशेठ प्रतिष्ठान भिनार आणि गावदेवी नाणकर. देवीदास पाटील यांच्याकडून बेबी स्पोर्ट इत्यादी संघाच्या गोलंदाजांना विकेट रेटिंगसाठी तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक लागले. देवीदास पाटील बघूया नक्कीच आपल्या गावाच्या नावासाठी आणि या संघांच्या खेळाडूंसाठी देवीदास पाटील यांचे पारितोषिक इथे लागलेले आहे. नक्कीच चिताडे गावातून बरेचसे संघाचे समर्थक पाठीराखे या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत. नक्कीच देवीदास पाटील यांनी 3,000 लावलेत विकेट हॅट्रिक साठी. वा, नक्कीच चांगलं व्यक्तिमत्व. सुदामजी वेलेकर यांचा आपण स्वागत सन्मान करणार आहोत. क्या बात आहे. भगवान पाटील यांच्याकडून 5,000 आणि सुदाम वेलेकर यांच्याकडून 2,000. हा सामना बेबी स्पोर्ट इत्यादी संघाने जिंकला तर तब्बल पारितोषिक देवीदास पाटील. बघूया तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. विनोद आणि सचिन ही जोडी खेळपटू राहिलेली आहे. स्वागत आणि सन्मान आपले सन्माननीय सरपंच दत्तात्रय रामचंद्र सुतार यांच्या शुभ हस्ते हा मान्यवरांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. नक्की ज्या व्यक्तिमत्वाच्या नावानं ही स्पर्धा इथे संपन्न झाली आहे त्यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान देवीदास पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी तब्बल स्वागत. देवीदास पाटील यांचा स्वागत सन्मान. फलंदाज बाद मोठी विकेट पहिल्या चेंडूवर सचिन पाटील यांची. देवीदास पाटील यांचा आपण शुभ सन्मान करूया. देवीदास पाटील सचिन पाटील गोल्डन डक वर आउट झाले. मात्र त्यांचे बंधू विनोद पाटील अजूनही हिंमत हरलेले नाही आहेत. वाईट नंतर चौकार धावा बनले 5. हा फटका ऑन साइडला चालला अगदी चेंडू खाऊ कॉर्नर आणि डीप मिड विकेटला. चांगली फिल्डिंग. दुसरीचा चांगला प्रयत्न. विलास पाटील आपल्या घरामध्ये सुखरूप. फक्त 35 आहेत. मात्र इताडे संघाचं देखील कौतुक करावं लागेल. इथे बघूया पंचांना प्रश्न जरूर विचारलाय आणि इथे फलंदाज बाद. मला वाटतं भेज स्ट्रीप झालेली आहे का.
पाहिजेत यस पंच भाऊ पाटील आणि या सामन्यासाठी आपण सुरेश गरज सरांना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय पहिल्या सलामीर जोडीला अगदी झटपट बाद केलाय भाऊ पाटील सर बघा जरा जे आपले निर्णय आहेत ना ते जरा कमी वेळेमध्ये आमच्यापर्यंत पोहोचवा आणि जेव्हा आपण तिसऱ्या पंचांची मदत घ्याल तेव्हा आपलं सॉफ्ट सिग्नल पहिला आपण द्यायचं आहे मैदानातून लक्षात असू द्या आम्ही कालपासून तुम्हाला सूचना करतोय आपली संपूर्ण भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ सर्व पदाधिकारी आपल्या लाईव्ह जोडलेले आहेत आणि वारंवार आम्हाला सूचना देखील येत आहेत की हा नानकर संघ नौका संघ आहे तिथे तुम्ही जाऊन त्यांना सहकार्य करा चांगली स्पर्धा आयोजित केलेली आहे नक्कीच अगदी हा संघ नौका असल्यामुळे या संघाला काही खेळाडूंची नावं खेळ आणि जी आपली नियमावली अटी आहे ते माहीत नाही आहेत म्हणून तुम्ही जाऊन त्या संघाला तिथे सहकार्य करा विनोद ज्युनियर इथे हा चेंडू बघूया एसटी रक्षक चेंडूला एका टप्प्याने उचललाय धाव घेतली नाही विलास पाटील का थांबलेत नॉन स्ट्राईकला डॉट बॉल आलाय शेवटचा एक चेंडू मधुकर वेलेकर इथे झेल एसटी रक्षकाचं कौतुक करावं लागेल वेल जज कॅच फलंदाज बाद विनोद ज्युनियर चेंडूवर विकेट दुसरा चेंडू वाईट तिसऱ्यावर चौकार आणि त्यानंतर मात्र चांगला कमबॅक केलाय फक्त 7 दिलेत अठरा मध्ये 28 18 चेंडू आणि 28 आणि मैदानामध्ये आपण पाहतोय अरविंद पाटीलची एंट्री झालेली आहे ही विकेट खूप महत्वाची असेल जॉली कामतगार आणि बीबी स्पोर्ट इतारे संघासाठी रामदासजी जाधव मान्यवर कक्षामध्ये या आणि जनार्दनजी कोणकार नक्कीच आपण दोन्ही मान्यवरांनी आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय आई गावदेवी स्पोर्ट नानकर संघ आपल्याला आमंत्रित करतोय माजी सरपंच चषक 20-25 च्या माध्यमातून इथे दुसरी धाव पूर्ण आणि चेंडू चाललाय अगदी डीप फाईन लेग रिझन इथे नक्कीच बघूया पंचांचा इशारा काय येतोय फक्त पंचाने 2 धावेचा इशारा केलेला आहे बघा घरत सर आणि भाऊ पाटील सर आता तिसऱ्या पंचाची मदत घेतली अहो बॅटला लागले की नाही पहिलेच तुम्ही कॉल करा ना आता रिप्ले आहे का आहे चला या म्हात्रे सर या नक्कीच बघूया नक्कीच जो पंचांचा निर्णय असेल तो दोन्ही संघांना मान्य करावा लागेल
नक्कीच आपल्या भिवंडी बॅट लागले का नाही त्यांनी एवढं सांगितलं. यस तेवढाच मी तिथे कॉलिंग करणार. बघा भाऊ सर असतील आमचे म्हात्रे सर आणि घरत सर, कुठलाही निर्णय देण्याआधी तुम्ही 3 पंचांनी पहिले आपसमध्ये चर्चा करा. तुमच्याकडे वेळ आहे. आयोजक देखील तुम्हाला पूर्ण भूमिका दिलेली आहे आणि आपल्या मंडळांनी देखील तुमचा निर्णय अंतिम असेल. तुम्ही तिघांनी ठरवायचं आहे. तुम्ही तिघांनी चर्चा करूनच कुठलाही निर्णय द्यायचा आहे. आपल्या संघटनेशी सर्व संलग्न असलेले संघांनी नेहमीच आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाला सहकार्य केलेले आहे आणि आयोजकांना देखील नेहमी सहकार्य करत असतात. म्हणून पंच असतील, आपले समालोचक, गुणलेखक, संपूर्ण आयोजन कमिटी आपण विचार करूनच काय तो निर्णय घ्यायचा आहे. पहिले निर्णय देऊन नंतर पुन्हा तुम्ही जर थर्ड पंचांकडे याल तरी कुठेतरी थोडीशी आपल्यासाठी न शोभणारी गोष्ट आहे. दोनच धावा दिलेली आहेत. चला, पंचांचा निर्णयाचं स्वागत आणि निर्णय मान्य केलाय ज्वाली कामतगर संघाने देखील धन्यवाद. फक्त 2 धावा. इथे हा चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये उडवलाय विलास पाटील. एकच धाव मिळेल. एका धावेने आता संघाची टोटल 8 चेंडू मध्ये 10. उर्वरित 16 चेंडू मध्ये आता 25 धावांची अजूनही गरज आहे. सोळा मध्ये 25. बघूया अरविंद पाटील याच्यावर सर्व काही दारोमदार. हा फुलटॉस पिकअप शॉट. काय सुरेख टायमिंग. वाह, अगदी चेंडूला फक्त आणि फक्त टॅप केला. ज्या दिशेनं चेंडू आला फक्त तिथे बॅट ठेवली आणि चेंडू अगदी जेव्हा बॅटवर लागला त्याच्यावर मोर लागली होती 6 धावांची. षटकार. अरविंद आता देखील एक चांगला रेग्युलर क्रिकेट खेळू शकतो. त्याची गोलंदाजी बघा, त्याची फिल्डिंग पहा आणि त्याची बॅटिंग पहा. नक्कीच एक चांगला स्टार खेळाडू या ज्वाली कामतगर 40+ संघाला जॉईन झालाय आणि तेव्हापासून या संघाचे नक्कीच दिवस देखील चांगले आलेले आहेत. धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचलेली आहे. 35 बनवायचे आहेत आणि 16 धावा 9 चेंडू मध्ये आलेत. आता उर्वरित 15 मध्ये पाहिजेत. 19. 15 चेंडू आणि 19. गोलंदाज नवनाथ आहेत. मधुकर भजय वेलेकर या संघाचे एक अष्टबेलू खेळाडू. हा फटका फसलाय. इथे झेल ड्रॉप. बघूया दुसरीची कॉलिंग. संधी दिली होती. देव देतो आणि कर्म नेतो. इथे संधी दिली होती इताडे संघाला
आणि स्वतः मधुकर वेलेकर जेलच्या खाली होते. रोशन देखील नाराज आहे. नक्कीच अगदी या सामन्याची महत्वाची विकेट घेण्याची संधी नवनाथनं निर्माण केली होती. धावा बनलत 18. अतिशय चांगला चेंडू अगदी मधल्या स्टंप वरून चेंडूला खोदून काढलाय. इथे दुसरी धाव विलास पाटीलनं कंप्लीट केली. चांगली कॉलिंग. आता 20 झालेत आणि येणाऱ्या 13 मध्ये 15. पहिल्या 11 मध्ये बनलेत 20 आणि उर्वरित 13 मध्ये 15. म्हणजे एका फटक्यानं अरविंदनं सामना आपल्या बाजूने झुकवलाय. इथे चेंडूला अगदी टॅप केलाय. फक्त एक सिंगल धाव घेतली. अरविंदला ठाऊक आहे स्ट्राईक माझ्यावर आहे. आणि चांगला क्रिकेट अरविंद नेहमी मैदानातून खेळत असतोय. प्रत्येक चेंडू गणित त्याच्या मनामध्ये अगदी सामन्याची टोटल सतत आकडा सुरू असतोय. आता 12 मध्ये बनवायचे 14. 12 मध्ये 14. पहिल्या 12 मध्ये बनलेत 21 आणि आता शिल्लक आहेत 14 धावा. नक्कीच अगदी आमचे सर्व लाडके प्रेक्षक आम्हाला या स्पर्धेला सोडलेले आहेत. सर्वांचं शाब्दिक सुमनानी सहर्ष स्वागत. उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातून पहिला सामना बालाशेठ प्रतिष्ठान भिनार आणि या स्पर्धेचा आयोजक गावदेवी नानकर, त्यानंतर गावदेवी पिंपलघर, जयदुर्गा टेमगरवाडा, एजी स्पोर्ट निंबावली, मातोश्री चाविंद्रा, वरालदेवी ताडाली आणि जय हनुमान गोवे. उद्या 8 संघ या स्पर्धेतून खेळताना पाहायला मिळतील. आणि सर्वांनी जे आपल्याला लॉटवर वेळ दिलेली आहे त्या वेळेवर इथे उपस्थित द्यायची आहे. लाईव्ह स्पर्धा बघून कोणी येऊ नका. आपल्याला जो वेळापत्रक दिलेलं आहे त्या वेळेवरच आपण इथे पोहोचायचं आहे. केशवजी पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम केशवजी पाटील. 12 मध्ये 14 आणि संजय या संघाचा एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांनी पहिल्या सामन्यातून 4 धावा देत 3 महत्वाचे विकेट घेतले होते. जय हिंद देवरुगे संघासमोर तोच गोलंदाज आलाय ओव्हर नंबर 3 साठी बीबी स्पोर्ट इताडे संघाकडून. बघूया 12 चेंडू मध्ये 14 धावा. इथे हा चेंडू विकेट उडवला. बघूया चेंडू चालला अगदी लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेनं. एकेने सोडलाय, दुसऱ्याने पकडलाय, हे महत्वाचं आहे. चांगली कॉलिंग. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. 23. हा फटका स्टँड अँड डिलिव्हर. अप्रतिम चांगला झेल टिपलाय सचिन. वा, सचिनला या सामन्यातून गोल्डन डक वर बाद केलं आणि एक झेल जरूर विनोद पाटीलचा ड्रॉप झाला. धावसंख्या 29. आता फक्त 6 धावा आणि 10 चेंडू. क्वार्टर फायनलचा बक्षीस पात्र सामना आणि हा चाबूक शॉट खिचके मारे सामना जिंकलाय ज्वाली कामतगार. अभिनंदन. हार्ड लक, टफ लक बीबी स्पोर्ट इताडे.
भाऊ पाटील सर आपले 100 रुपये घेऊन जा. विलास पाटीलने आपले 100 रुपये दिलेत. विलास पाटील सर आपण स्टेजवर या. आपले शुभ हस्ते ते पारितोषिक द्या. आपण या आयवा झेल कैच लो और कैश लो. नक्कीच उद्या बालाशेत प्रतिष्ठान संघ आपण बरोबर 9 वाजता इथे आपली रिपोर्टिंग करायची आहे. या सामन्यातील सामनावीर अरविंद पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. विलास सर आपण या 100 रुपये आपले शुभ हस्ते भाऊला द्या. आपण भाऊनं वाटलं पैसे माझ्याकडे येतील की नाही. तुमचा एक पैसा आम्ही ठेवणार नाही कारण तुमची मेहनत आहे. तुमची मेहनत आहे. काल 5.5 आणि आज 100 म्हणजे 5,600 झालेत. मात्र सर हिसाब ठेवू आपण यांचा. विलास सर या तुमच्या हस्ते भाऊनं 100 द्या आणि अरविंद पाटीलला आपले सन्माननीय माजी सरपंच दत्तात्रय रामचंद्र सुतार